नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत TET पेपर 1 2020 मराठी विभाग। तर साधारणतः 31 ते 60 मध्ये मराठी विभाग असतो। तर बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। तर ह्याच्यात दोन अशुद्ध शब्द आहेत, पर्याय क्रमांक 1 व 4। एक तर हळूहळूमध्ये ळला दुसरा उकार हवा होता आणि इथं मुलाखत त पाहिजे होतं। तर पहा काय आहे, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार 6व्या नियमानुसार काय आहे की दुसरे अक्षर व चौथे अक्षर दीर्घ असावे। कुठल्या कुठल्या शब्दातले? हळूहळू, लुटू लुटू, दुडू दुडू अशा प्रकारच्या शब्दांमधले असा हा नियम आहे। हे पहा, हळूहळू, लुटू लुटू, मुळू मुळू, दुडू दुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे असा नियम आहे। त्यानुसार पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा तिथं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपलं योग्य उत्तर आहे, कारण त्यामध्ये ळला काय आलेला आहे? पहिला उकार। ओके, नंतर मुलाखतमध्ये पण इथं त हवं होतं, इथं न आलेलं आहे। त्यामुळे ह्या प्रश्नाची 2 उत्तरे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। हय, तुरक, वारू, गज। तर हय, तुरक, वारू हे तिन्ही शब्द अश्व म्हणजे घोडा याचे समानार्थी शब्द आहेत। तर गज हा हत्तीचा समानार्थी शब्द आहे। पहा, हत्ती, गज, कुंजर, सारक, नाक। अश्वचे बघा, घोडा, हय, तुरक, तुरंग, तुरंगम, वारू आणि वाजी। प्रश्न 33, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा। तर ती पागा, पर्याय क्रमांक 2। तर पहा, तयारीसाठी तुम्ही घरदर्शक शब्दसुद्धा वाचा, समूहदर्शक शब्दसुद्धा वाचा, जेणेकरून तुम्हाला हे मार्क सहज घेता येतील। बघा, मराठीचा एकही मार्क्स सोडायचा नाही, जेणेकरून 90+ मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर। तसेच इंग्लिशमधील सुद्धा घरदर्शक शब्द तुम्ही वाचून घ्या, पिल्लूदर्शक, घरदर्शक, ध्वनिदर्शक, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे। तर यापैकी हात टेकणे हा योग्य वाक्यप्रचार आहे। हात या अवयवावरून खूप सारे वाक्यप्रचार आहेत। पहा, हाती कंकण बांधणे, हात धुवून पाठीशी लागणे, हातचा मळ असणे, हातावर तुरी देणे, हातावर पोट भरणे, हातपाय गाळणे, हात आखडणे, हात दाखवणे, हात राखणे, हात टेकणे। तर आपल्याला इथं हात टेकणे आलेला आहे। हात दाबणे, हात घालणे, हात मारणे, हात देणे अशा प्रकारे हे हातावरचे, हात या अवयवावरचे खूप सारे वाक्यप्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ इथं आहेत, तुम्ही वाचू शकता। त्यानंतर कान या अवयवावरचे खूप सारे जे वाक्यप्रचार आहेत ते पण आपण पाहणार आहोत। कान उघडणी करणे, सोनाराने कान टोचणे, कानावर हात देणे, कानाला खडा लावणे, कानाडोळा करणे, कानाशी लागणे, कान मंत्र देणे, कान निवणे, कान फुंकणे, कान किटणे। तर हे कानावरचे काय आहेत? वाक्यप्रचार आहेत। याच्यामध्ये कुठेही कान फुटणे असा वाक्यप्रचार आलेला नाही। कपाळ फुटणे असा आहे, परंतु कान फुटण्याचा नाही आहे। तर पहा, कान किटणे आहे, कान फुंकणे आहे। त्यानंतर नाकावरचे पण आहेत बघा, नाकावर राग येणे, नाकाने कांदे सोलणे, नाकी नऊ येणे, नाक खुपसणे, नाक मुरडणे, नाक घालणे, नाक कापणे अशा प्रकारे हे नाक या अवयवावरून सुद्धा आलेले आहेत। त्यानंतर राहिले डोळे। तर डोळ्यावरून सुद्धा खूप सारे वाक्यप्रचार आहेत, ते आपण पाहणारच आहोत। हे पहा, इथून पासून आहेत पहा, पहा वाचून घ्या। डोळा लागणे इथपर्यंत हे डोळ्यावरचे काय आहेत? वाक्यप्रचार आहेत। अशा प्रकारे आपण 4ही पर्यायांचा काय केलेला आहे तर विचार केलेला आहे। म्हणून आपले योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हात टेकणे। वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला आज सकाळी अचानक आग लागली। तर घराशेजारी हा शब्दयोगी अव्यय
आहे. नामाला किंवा इतर शब्दांना जोडून जो शब्द येतो तो व इतर वाक्यातील इतर शब्दाशी त्यात काय करतो संबंध शोधायला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय. पहा शब्दयोगी अव्यय. वाक्यामध्ये शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय दर्शवणारे शब्द हे शक्यतो नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात. उदाहरणार्थ बघा काय काय आहेत परवा सांगितलेले मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. पोटाखाली, भावासाठी, झाडापुढे, खुर्ची मागे, कडे, खाली, साठी, पुढे, मागे हे शब्द काय आहेत शब्दयोगी अव्यय आहेत. त्याचवेळी मी तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय यामधला सुद्धा फरक सांगितला होता. तुम्ही मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता. हे पहा जर काय होते पहा पतंग वर उडाला. आता इथं वर ते शब्दाला जोडून आलेले नाही किंवा नामाला जोडून आलेले नाही तेव्हा ते काय होते क्रियाविशेषण होते. पुस्तक टेबलावर आहे तर इथं नामाला हा जोडून आलेला आहे किंवा त्या शब्दाला जोडून आलेला म्हणून हा शब्दयोगी अव्यय आहे. तिन्ही उदाहरणे तुम्ही वाचून घ्या. शब्दयोगी अव्ययाविषयी डीप नॉलेज हवं असेल तर काही माहिती पण तुम्ही ह्याच्याविषयी बघायचं आहे. अर्थावरून शब्दयोगी अव्ययाचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. कालवाचक, स्थलवाचक, गतिवाचक, कारणवाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक आणि काय संग्रहवाचक, परत संबंधवाचक. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता. पहा त्यानंतरचा प्रश्न पहा. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निमंत्रण पत्र. आता ह्या पत्र किती प्रकारचे असतात ते आपण पाहणार आहोत. बघा अभिनंदन पत्र, सूचना पत्र, तक्रार पत्र, निमंत्रण पत्र. पहा अभिनंदन, आभार, सांत्वन, माहिती, निमंत्रण, चौकशी, मागणी आणि तक्रार पत्र हे पत्राचे प्रकार आहेत. ही माहिती स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुम्हाला कुठे दुसरीकडे शोधाशोध करावी लागणार नाही. माहिती, निमंत्रण, चौकशी, मागणी, तक्रार. पहा 2 प्रकारामध्ये विभागले ती घरगुती आणि व्यावसायिक. पत्राचे प्रमुख 2 प्रकार किती आहेत घरगुती आणि व्यावसायिक आणि विषय आहेत. पहा पुढील प्रश्न. श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? तर श्रद्धांजलीमध्ये श्रमध्ये काय काय श हा वर्ण र आणि त्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे. नंतर धामध्ये ध अधिक द अधिक न अधिक आ. त्यानंतर जमध्ये ज अधिक अ आणि लीमध्ये ल अधिक ई. एकूण असे हे 11 वर्ण श्रद्धांजलीमध्ये आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. शुक, सरिता, बोका, भाटी, मोर, लांडोर, कोल्हा, कोल्हीन. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी टिमटिम ही ओळख नाही. तर डॉक्टर APJ अब्दुल कलामना काय मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते आणि ते माजी राष्ट्रपतीसुद्धा होते. तर ते नव्हते काय गायक नव्हते, म्हणजे त्यांची गायक अशी ओळख नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर
तर 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत वेगवेगळे दिवस डेट्स साजरे केले जातात. ते कुणाच्या स्मरणार्थ, कुणाची जयंती, काहीतरी विशेष, त्यामुळे विशेष दिन ते साजरे केलेले जातात. ते त्याची तुम्ही माहिती घ्या, वाचून घ्या ते एकदा डोळ्याखालून घातला की तुम्हाला ते बरं होईल. आता इथं पहा, 14 नोव्हेंबर हा काय आहे, आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. तसेच 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर बालिका दिन 3 जानेवारीला साजरा केला जातो. तर डॉक्टर सावित्रीबाई फुलेंचा हा जन्मदिवस आहे, तो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे गीताई. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर विनोबा भावे हे गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत. तसेच इतर म्हटलं तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य लिहिले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. इथं कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. गीताई, विनोबा भावे, गीता रहस्य, लोकमान्य टिळक, ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तसेच पर्याय क्रमांक 1 तर संत ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलेलं आहे, भावार्थ दीपिका, त्यालाच ज्ञानेश्वरी सुद्धा म्हटले जाते. काही पुस्तकं इथं बघा, वाचून घ्या. ओके, हेही वाचा. पिशवीत काय आहे हे